हॅलो नमस्ते. कशा आहात सगळे? मोठे व्हिडिओ बनवायचं वेळच मिळत नाही. आता बघा भाजी निवडत होते, म्हटलं 2 मिनटं गप्पा मारूया तुमच्याबरोबर. तर विषय असा आहे की माझी स्टोरी मी मध्ये सांगत होते, त्यावेळी माझ्या स्टोरीला चांगला प्रतिसाद होता. त्यानंतर मध्येच बंद झालं. त्यामुळं तर मी सध्या भावांकडे राहते. काहीतरी आमच्या नात्यात थोडंफार काय म्हणतात त्याला खटके किरकोळ वादावादी आहे म्हणून राहते, दुसरं काहीच नाही आहे. आज ना उद्या जाईन मी, कारण त्यांच्या घरच्यांना मी आवडत नाही ना, आधीपासूनच आवडत नाही. मग त्यामुळं आणि आम्ही कसं भाड्याच्या घरात राहत होतो, किती दिवस राहणार, खूप वर्ष आम्ही भाड्याच्या घरात काढलीत. मग त्यांच्या घरच्यांच्यामुळं फक्त आम्ही विभक्त झालो आहे की बाबा तुम्ही घरी जावा आणि तुमच्या घरच्यांच्या बरोबर राहावा, असं माझं मत होतं. खूप जास्त थंडी आहे. तुमच्याकडे थंडी आहे का नाही सांगा. आणि संध्याकाळचं तर इथं लाईट कमी येते, त्यामुळं व्हिडिओ काय व्यवस्थित बनत नाहीत. तरी पण थोडंफार म्हटलं बनवूया. तर असा सगळा विषय आहे. आणि मी सध्या म्हणजे भावाकडे राहते, पण माझं खाणं पिणं हे सगळं इकडंच असते. माझं थोडंसं जॉब वगैरे करत होते आधी. आता ऑपरेशन झाल्यापासून काहीच नाही, मी घरीच असते. माझं ऑपरेशन झालं ना, कसं असतंय, देवा काय ते करून खात्याला बघवत नाहीत, देवाला बघवत नाही असं म्हणतात ना लोक. काय ना काय मागं लावतोय देव करून खात्यालाच्या, असं म्हणतात पूर्वीची माणसं. तसं जॉब वगैरे करत होते, पण काय झालं मध्येच माझं इथं गाठ होती ते हाताला. त्यामुळं खूप दिवस झाले, 2-3 महिने झाले आता, तरी सुद्धा त्रास होते त्याचा. थंडीत तर जास्तच होते, इथं पूर्ण टाके आहेत तेवढे मला असे. त्यामुळं आता काम पण होत नाही, हात जास्त चालत नाही कामाला. काय चपात्या वगैरे असं बनवायचं म्हटलं तरी पण हात जास्त जेवढा हलल तेवढं जोर वगैरे लागत नाही हाताला, कारण ती गाठ पूर्ण असं ह्याच्यात गेलेली, माझ्या हाडात आतमध्ये घुसलेली. हाड आहे ना इथं, त्याच्यात मध्ये घुसलेली. त्यामुळं तो प्रॉब्लेम होतो. आणि असतं किरकोळ. आता काय करणार, घर आहे म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या घरी असतंच ना, थोडंफार असतं, सगळ्यांच्या घरी असतं. पण माझा भाऊ खूप चांगला आहे, खूप म्हणजे खूप जास्त चांगला आहे. मग मी मध्ये पुण्याला राहत होते, पुण्याकडे एक भाऊ आहे माझा, तिकडे राहत होते. तिथं पण डबे बनवत होते. तर म्हणजे मेस 3-4 डबे होते. मेस चालू करायचा विचार होता मागं पुढं, खरं परत ते ऑपरेशनचा हात खूपच दुखा लागला, एवढा जास्त दुखा लागला की मला कामं करणं शक्य होत नव्हतं. मी काय स्वयंपाकच फक्त करत होते, कपडे आणि भांड्याला बाई लावलेली, पण तरी पण तेवढं पण होणं माझ्याच्यानं जमत नव्हतं. मग नंतर मी गावाकडे आले. गावाकडं तर काय आहे तिथून म्हणजे माझा इथं एक भाऊ आहे, तो म्हणजे त्यांच्या घरी राहते मी, तो एक भाऊ आहे. आणि गावाकडं दुसरा भाऊ आहे, जिथं राहते तिथं एक भाऊ आहे. असे म्हणजे 3 भाऊ आहेत माझे. माझे भाऊ खूप चांगले आहेत. आणि मग माझ्या 3 भावांच्या सल्ल्यानंच मी जे काय करेन ते करणार. पुढं मागं जर मला नवरा न्यायला आला, बोलतोय तो कधी कधी फोनवरनं पण बोलतोय. आमच्यात म्हणजे असं काही नाही आहे की बाबा सोडून दिले म्हणजे पूर्णच नसतंय का ते, अजिबात बोलणं नाही वगैरे असं काही नाही आहे. बोलतात माझ्याबरोबर माझे मिस्टर. आणि घरचे म्हणजे त्यांच्या पप्पांचा खूप राग आहे माझ्यावर, का माहीत नाही. असतं ना, एखादा माणूस वाईट आहे, एखादा माणूस जर वाईट आहे असं जर म्हटलं तर ते वाईटच त्यांच्यात, म्हणजे कायम तुम्ही त्यांच्या ह्याच्यात नजरेत वाईटच राहणार. किती पण चांगलं काम करा, ते कधी तुम्हाला चांगलं म्हणणारच नाही. ती तसं आहे ते. मग जाऊ दे, काय आता विचार करण्यासारखं ती गोष्टी नाहीत. त्यांना वाटत होतं खूप जास्त श्रीमंत सून पाहिजे. आता माझ्या घरच्यांनी मला त्यांना होते तेवढं केलं,
घर बांधायला पैसे दिले माझ्या वडिलांनी, जावयाला सपोर्ट केला, आणखीन काय करायचं. आणि खूप जास्त पैशाचं पण हे लावलं ना तर माहिती आहे ना तुम्हाला कसं होतंय ते. एकेकाला आत्महत्या करायची वेळ आल्या मुलींवरती, म्हणून ते पैशाचं पण काय ते हे देणं चुकीचंच आहे. काय काय म्हणतात आपण, म्हणजे सारखं सवय लावणं चुकीचंच आहे. तर आहे ते काय, आता झालेल्या आयुष्यावरती बोलून पण काय उपयोग नाही. तर म्हणून मी व्हिडिओ बनवते. व्हिडिओ बनवण्याचं माझं दुसरं काही हेतू नाही. फक्त मला आता सध्या खूप गरज आहे, आधाराची गरज आहे आणि आर्थिक आधाराची जास्त गरज आहे, म्हणून मी व्हिडिओ बनवते. कुणी काही वाईट कमेंट केलं तरी मी त्याच्याकडे दुर्लक्ष का करते, कारण मला आता सध्या फक्त आणि फक्त आर्थिक आधार पाहिजेला आहे. जर तुम्हाला कुणाला काय प्रॉब्लेम असेल, वाईट कमेंट करणारे काय हो, त्यांची लायकी दाखवतात, मी त्याच्यात काही करू शकत नाही. किंवा आता कोणतरी म्हटलं की बाबा तुला वाईट कमेंट येतात, तू अजिबात व्हिडिओ बनवू नकोस, मी बंद करू शकत नाही. कारण मला एक माझा आधार हवा आहे आणि तो आधार मी असं कोणी हे करत नाही. सगळे बोलायला असतात, आधार द्यायला माझा भाऊ आहेत, पण मला माझं स्वतःचं काहीतरी अस्तित्व बनवायचं आहे. माझं आयुष्य फक्त आणि फक्त पैशामुळं पूर्ण कोलॅप्स झालंय. पूर्ण आयुष्य माझं हे झालंय, काय म्हणतात ते, संपलेलं आहे. त्यातनं मी काहीतरी उठायचा प्रयत्न करते, काहीतरी आधारात म्हणजे करायचा प्रयत्न करते. तर प्लीज कुणी मला वाईट कमेंट करू नका. मी माझ्या आयुष्यात पहिलाच खूप म्हणजे त्रासलेली आहे, तरी पण मी त्यातनं कुठंतरी उभं राहायचा प्रयत्न करते.